बुटीबोरी शहरामध्ये ग्रॅव्हिटी इतकी वाढली होती का गुरुत्वाकर्षणाच्या आकर्षणामुळे साक्षात हवाई जहाज सुद्धा धरती चाटत फिरून राहिले. पृथ्वी तलावर मचलेला या प्रकारचा हाहाकार मला पाहायला जात नव्हता. म्हणूनच ॲज अ अंडरवेअर एजंट मी स्वतः आणि माझे सहयोगी मित्र मिस्टर बागडविलला या मिशनला सॉल्व्ह करण्यासाठी निघालेला बुट्टीबोरी शहराच्या दिशेने. वाटेतच आपल्याला एक खतरनाक टोल लागतो जिथं हप्ता वसुली केली जाते, पण तसेच दोन काही असे खुफिया रस्ते तिथून निघालेले आहेत. ज्या खुफिया रस्त्यांचा वापर लाखो रुपयाची गाडी वापरणारे लोक फक्त 100-150 रुपये वाचवण्यासाठी करतात. पण तुमचा भाऊ या रस्त्याचा वापर कधीच करत नाही, कारण तुमचा भाऊ 2 चाकी नामक जटिल यंत्राचा प्रवास करत असतो. फायनली मी बुट्टीबोरी शहरामध्ये पोहोचलो आणि बघतो तर काय LIC नामक जीवन विमा कंपनी आपलं नाव बदलवून आता चायच्या टपऱ्या टाकायला लागली. आणि हेच LIC माझ्या जिंदगीमध्ये जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी प्रेझेंट राहावं म्हणून मी आपला भेस बदलून चाय विकायला लागलो. बाजूच्या लोकायले बिस्किट खातानी पाहून माझ्या तोंडाले पाणी आलं म्हणून पांढरा पत्तर नामक बनपावचं सेवन मी करायला लागलो. तेवढ्यातच माझी भेट झाली लाल सिंग चड्डा नामक खुफिया एजंट सोबत, जे मोबाईलची कालाबाजारी करून तस्करी करण्यामध्ये एक्सपर्ट झाला. दुश्मन सेना बी इतकी आक्रमक होऊ लागली होती का फल फरूट नामक गोला बारूदचा इस्तेमाल करून धरती चाटणारे विमान माया अंगावर फेकायला लागले. पण तुमचा भाऊ बी झाट भेला नाही आणि पिली तिरी नामक 3 व्हीलर वाहनाचा उपयोग करून धूम मचाले करायला लागले. तेवढ्यातच भिकारी संघटनाच्या काही अध्यक्षासोबत मांडवली करून मी त्याच्यासोबत एक अलग संघटन बनवायला लागलो आणि याच खुफिया एजंटचा वापर करून मी काही पैसे जमा करायला लागलो आणि याच कामातून समाज कार्य करण्यासाठी मी काही तहानलेल्या लोकांची प्यास बुजवायला लागलो.